प्लेसमेंट ऑफिसमध्ये लागलेल्या विद्यार्थ्यांशी आपण बोलत आहोत. तर हा संवाद असाच कंटिन्यू समोर ठेवत आपण आणखी एका विद्यार्थ्याचा एक्सपिरियन्स जाणून घेणार आहोत. तर आम्हाला सगळ्यात पहिले तुझं इंट्रोडक्शन सांग. माझं नाव कैलास चव्हाण आहे. माझी 12th वसमतमध्ये श्रीनिवास विद्यालयामधून कंप्लीट झालेली आहे. ओके. त्यानंतर मी बीकॉम फर्स्ट इयरला शिवाजी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं. ओके. त्यानंतर मी सोबत आरसीटी इन्स्टिट्यूटमध्ये पीबी हा कोर्स करतो आणि त्या कोर्समधूनच मला जॉब मिळाला. ओके. मग तू जसं सांगितलेस की तू आरसीटी इन्स्टिट्यूट मध्ये कोर्स करतोस, तर त्याचप्रमाणे आणखी असे विद्यार्थी आहेत जे आरसीटी इन्स्टिट्यूट कडे एक त्यांचा योग्य गायडर म्हणून बघतायत किंवा त्यांना मार्गदर्शन त्यांच्या लाईफ मध्ये एका योग्य मार्गावर चालणार एक प्लॅटफॉर्म म्हणून याकडे बघत आहेत. तर तुला याबद्दल काय वाटतं? आरसीटी इन्स्टिट्यूट मध्ये मी माझं सांगतो, जेव्हा मी फर्स्ट टाइम आरसीटी इन्स्टिट्यूट मध्ये आलो तेव्हा मी त्या आल्यानंतर मला करिअर बद्दल तेवढं काय माहित नव्हतं. तर सरांनी मला योग्य करिअर बद्दल गायडन्स दिलेलं आहे आणि त्याचबरोबर सरांनी मला पीबीए कोर्स पण सजेस्ट केला होता. सरांनी मला हे सांगितलं की या कोर्समध्ये पुढे चालून खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि मी सरांवर ट्रस्ट ठेवून हा कोर्स जॉईन केलेला. ओके. मग जसं तू सांगितलंस की तू सध्या 12th नंतर लगेचच तू जॉबला लागलास, बरोबर आहे? हो. तर सध्या तू कुठल्या फील्ड मध्ये आणि कुठल्या पोझिशनवर काम करतोय याबद्दल सांगशील? मी अकाउंट या फील्डवर आणि अकाउंट असिस्टंट या पदावर काम करत आहे. ओके. तुम्हाला आरसीटी इन्स्टिट्यूट मध्ये जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिली जाते किंवा आपण त्याला हँड ऑन ट्रेनिंग म्हणतो, तर याबाबत तुझं काय मत आहे? आरसीटी इन्स्टिट्यूट मध्ये हँड ऑन ट्रेनिंग म्हणजे जे काम आपण कंपनीमध्ये करतो तेच काम प्रॅक्टिकली इथे घेतले जातात. ओके. बरोबर, स्किल्स इम्पॉर्टंट असतात. तर तुझा म्हणजे तुला जो जॉब भेटला, तर तुझ्या या जर्नीमध्ये किंवा जॉब मिळेपर्यंत तुझा म्हणजे स्किल्स कोणत्या कोणत्या स्किल्स उपयोगात आल्या? टेक्निकल स्किल्स, सॉफ्ट स्किल आणि कम्युनिकेशन स्किल. ओके. मग या इन्स्टिट्यूट बद्दल जर तुला नवीन विद्यार्थ्यांना सल्ला द्यायला सांगितला तर तू काय देशील? मी सल्ला हा देईल की या इन्स्टिट्यूट मध्ये एक तर चांगलं गायडर म्हणून आणि ज्या विद्यार्थ्यांकडे स्किलची कमी आहे त्या विद्यार्थ्यांना स्किल पुरवले जाते. ओके. मग तू जसं आमच्याशी कम्युनिकेट केलंस, तर त्यावरून आम्हाला असं वाटतं की आरसीटी इन्स्टिट्यूट हा तुझ्या लाईफ मधला एक टर्निंग पॉइंट किंवा एक बेस्ट प्लॅटफॉर्म म्हणून तुझ्या दृष्टिकोनातून तो आहे. तर तुला त्या इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो का? हो. का वाटतो याबद्दल थोडं? कारण मी जेव्हा इन्स्टिट्यूट जॉईन केलं त्यानंतर सरांनी मला सांगितलं की मी तुला 6 महिन्याच्या आत प्लेसमेंटची ऑफर देईल. तर सरांनी 7व्या महिन्यामध्ये मला प्लेसमेंट पण केलेलं आहे, त्यामुळे मला अभिमान वाटतो. मग तुम्ही प्लेसमेंट ऑफिस मधून जॉबला लागलेला आहे, बरोबर? तर प्लेसमेंट ऑफिसला जर 1 ते 10 मध्ये जर गुण द्यायचे झाले तर तुम्ही किती गुण द्याल? 10. मग आरसीटी इन्स्टिट्यूट हा तुमच्या लाईफ मधला एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे हे आता आम्हाला कळलं. बट नवीन विद्यार्थ्यांना म्हणजे ट्रस्ट होत नाही तेवढा. तर आरसीटी इन्स्टिट्यूटला जर एका वाक्यामध्ये डिस्क्राईब करायचं झालं तर तुम्ही कसं कराल? ज्या मुलांना स्किलची किंवा प्लेसमेंटची गरज आहे त्यांच्यासाठी आरसीटी इन्स्टिट्यूट हे खूप महत्त्वाचं प्लॅटफॉर्म आहे. मग जसं तू सांगितलंस की आफ्टर 12th तू जॉबला लागलास, म्हणजे तुझ्या एज्युकेशन सोबत तू एक सेल्फ इंडिपेंडेंट आहे, ते पण कमी वयामध्ये. तर सहसा आपण मार्केटमध्ये जेव्हा बघतो तर खूप असे विद्यार्थी आहेत ज्यांनी भरपूर शिक्षण घेतलेलं आहे, बट ते बेरोजगार आहेत, त्यांच्याकडे कुठलाही जॉब नाहीये किंवा कुठलीही अपॉर्च्युनिटी नाहीये जी ते शोधतायत. तर पीबीए कोर्स करण्याच्या अगोदरचे तुझे जे विचार आहेत आणि पीबीए कोर्स करताना तुझा जो एक्सपिरियन्स आला तुला आणि सध्या तू काम पण करतोय, तर हा जो डिफरन्स आहे म्हणजे अगोदरचा जे विचार आणि नंतरचे जे विचार आहेत यामधला जो डिफरन्स आहे त्याबद्दल आम्हाला जाणून अगोदर मला पीबीए कोर्स मध्ये ज्या काही स्किल आहे त्या स्किलचं तेवढं काही माहिती नव्हतं. मी बँकिंग कडे जाणार होतो, पण सरांनी जेव्हा मला पीबीए कोर्स सजेस्ट केला त्यानंतर मला समजलं की पीबीए कोर्स मध्ये खरंच जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि मी जे काही बेरोजगार आहेत त्यांना हे सांगेल की पीबीए कोर्स त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. प्लेसमेंट ऑफिस आणि तुझी आरसीटी इन्स्टिट्यूट मधील जी जर्नी होती ती तू आमच्यासोबत शेअर केली. तुझा एक बेस्ट प्लॅटफॉर्म तुझ्या दृष्टिकोनातून आहे, हा ठरलेला आहे असं आम्हाला यातून दिसून आलं. तर तुझा हा एक्सपिरियन्स तू शेअर केलास त्याबद्दल थँक्यू.